मानाची पालखी चौल अग्रावची निघण्यास आई माऊलीच्या मानासाठी सज्ज आहे. आमची साई माऊली नमस्कार मित्र हो, सर्वांना चैत्र सप्तमी आई माऊली एकविरा देवीच्या पालखीच्या सर्वांना शुभेच्छा. या वर्षी जर बघितलात तर पेन कोळीवाडा, पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा या 3 नगरांना आई माऊलीच्या पालखीचा मान आहे. आणि त्याच पालखी सोहळ्यानिमित्त आज आम्ही चाललो आहोत ते म्हणजे आई माऊलीच्या डोंगरावर म्हणजे कारले गाडावर. तर बघा आता आहे मी काय पेन खोपोली रोडला आणि इथूनच सुरुवात करतोय. खूप सारी मंडळी जर बघितली तर खूप साऱ्या गाड्या या कारले डोंगराच्या दिशेने गेलेल्या आहेत आणि आज आम्ही पण चाललो बघा. आणि इथे जर बघितलं तर डोंगरीवरची ना सर्व मंडळी बघा, ही पेन मधलीच मंडळी आहेत, डोंगरीवरची मंडळी आहेत. आई माऊलीच्या भेटीसाठी सर्व मंडळी सज्ज आहेत. दादा काय सांगाल या सोहळ्याबद्दल, काय बोलाल 2 शब्द? हा सोहळा आमचा परंपरेने आमची सगळी मुलं लहानाच्या मोठी आली पण आमच्या आईला कोणी विसरत नाही. एकविरा माऊली श्रद्धा अगदी मजबूत आहे आणि ती आमच्या पाठीशी आहे खरोखर. हे मुलांचा आणि हे सगळे डीजे ग्रुप वाईज सगळे सर्व डीजे वाले आहेत, सगळे साऊंड प्लेइंग म्युझिकल सगळे म्युझिक शो काय सगळ्या मुलांचा आमच्या. ओके बघा, म्हणजे डीजे मास्टर आहे आणि त्यांचाच पूर्णपणे ग्रुप. कुठला डीजे आहे तुमचा? डोंगरे ओम साई स्वर साई डीजे आणि ओम ऑडिओ. ओके, नक्कीच भेटू मग आई माऊलीच्या डोंगरावर. यस मस्त नाही दादा, बोला आई माऊलीचा. देवाचं दर्शन घेऊनच आपल्याला आई माऊलीच्या भेटीसाठी जातो आणि प्रत्येक भाविक भक्ताच्या इथे बघा पैसे टाकत असतो बघा. जो म्हणजे मार्ग काढलेला आहे त्या शिंगरोबा देवाने काढलेला आहे आणि त्याचे पैसे टाकून सर्वजण जातात. बोला शिंगरोबा देव की जय. फायनली एकविरेमध्ये दाखल झालेले आहोत आणि मेन रोड पासून हा एक फाटा आहे, सद्गुरू हॉटेल आहे आणि इथे बघितलं तर सद्गुरू जगद्गुरू मेडिकल पण आहे. या मेडिकलच्या इथूनच तुम्हाला एक छोटासा मार्ग दिसतो. या मार्गामधून जर तुम्ही गेलात ना तर पुढे एक मैदान लागेल. पार्किंगला खूप सुंदर व्यवस्था आहे बघा, सर्व मंडळी इथूनच येत असतात, गाड्या वगैरे. पायरी चढलो आणि पहिलीच ही घाटलेकर चेंबूर काय हो, चेंबूर. आणि इकडून बघा पहिली गेली ती सफाल्याची पालखी आणि दुसरी घाटले चेंबूरची. बघा चेंबूरवरनं आलेली ही पालखी आहे. खूप साऱ्या अशा पालख्या तुम्हाला पाहायला भेटतील. वरती जर बघितलं तर कल्याण आणि पेन पुढे गेलेले आहे आणि त्याच्या मागोमाग पनवेलची पालखी गेलेली आहे. तर जाऊया आता डायरेक्ट वर. आम्ही त्यांची गैरसोय व्हावी नाही यासाठी आम्ही हा 3रा वर्ष आमचं तुम्ही बघू शकता की पाणी वाटप चालू आहे. पाणी वाटप आपल्या एकविरा स्वयंसेवक ग्रुप भिवंडी व नवी मुंबईची मानाची पालखी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा पाणी वाटप आज सलग 3ऱ्या वर्षी आईच्या आशीर्वादाने पार पाडत आहोत. की ही सेवा फक्त आणि फक्त एकविरा आईच्या आशीर्वादाने आमच्या हातून करतो. वरती चढलो आपण माहीत पण नाही या पाणी आपल्याला 2 पायऱ्या चढलो ना आशीर्वाद पडला. नक्कीच. धन्यवाद दादा. हे गैरवर्तणूक इकडे करू नका. आपण आपल्या समाजाचं कुठेतरी यात्रेचं नाव खराब होईल, गालबोट लागेल याची काळजी आपण घ्यायची आहे. गालबोट लागेल असं काही कृत्य करायचं नाहीये. काही भाविक रेलिंगच्या इथे बाजूला उभे त्यांना पण माझी विनंती आहे, आपण रेल्वेने खाली उतरा. रेलिंग जर का कोसळलं बऱ्याचशा भाविकांना इजा होऊ शकते. पालखी चौकाच्या बाजूला काही भाविक आमच्या रेल्वेवर आहेत. हो एकविरा कपी पाणी पिणार आहे, खाली उतरा. तर मंडळी बघा, पहिलीच मानाची पालखी चौल अग्रावची निघण्यास आई माऊलीच्या मानासाठी सज्ज आहे. आणि आपल्यासोबत जर बघितलं तर हे पालघर जिल्ह्यातून आलेली मंडळी आहेत. नाव काय आपलं? ओके, ऋषिकेश. सर्व तरे भाऊबंद आहेत का? म्हणजे आपले अनंत तरेचे सर्व भाऊबंद आहेत. एकेकाली ट्रस्टी होते अनंत तरे, आता बालेमामा ट्रस्टी आहे बघा. आणि त्यांच्याच एक कुठेतरी भाऊबंद आपल्याला पालघरवरून आलेले दिसत. कसं वाटतं आई माऊलीचा हा सोहळा? दरवर्षी येता तुम्ही? नक्कीच बघा, दरवर्षी येतात. चला, धन्यवाद.
गरजेचं आहे. चालू आहे पालखीचा काय ना ते 4 तास लाईनमध्ये राहतो. 2 ते 3 सेकंदामध्ये जो अविस्मरणीय दर्शन असतो आई माऊलीचा तो प्राप्त होतो. त्यासाठी तुम्हाला लाईनीत राहावं लागतं. याच्या चप्पल कुठं स्वतःचे एक शूज भेटलेला आहे. दोन्ही शूज भेटलं बाबा. सुरुवात करायची आहे. खाली उतरतपर्यंत सर्व अंधार होणार आहे, रात्र होणार आहे. 10-15 मिनिटात रात्र होणार आहे. लवकरात लवकर खाली उतरायला सुरुवात करा. गाववाला चला खाली उतरा. चला ही लाईन तरुण कोण असतील ना त्याही स्टेजवर यायचं आहे. स्टेजवर खाली उतरायचं. चला तर मित्र या वर्षीचा 2026
अशी दयनीय अवस्था आमची कधी झाली नव्हती. अशी बेकार परिस्थिती आहे. तिकडे बघितलं तर पूर्ण चक्का जाम झाला आहे, तिकडून पण चक्का जाम झालेला आहे. हा मधला आता नवीन रूट काढलेला आहे. बघूया आता या मार्गाने काय होतं. देवा तुझे खूप खूप आभारी आहोत बाबा, ट्रॅफिकमधून बाहेर काढलास. काल भैरव देव की जय.